कल्याणमधल्या पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांना बुडवून मारण्याचं प्रकरण दडपण्याचा प्रकार सुरू असल्याचं समोर आलंय। स्थानिक आमदार गणपत गायकवाड, डीसीपी संजय शिंदे आणि काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बंद दाराआड सुमारे 4 तास चर्चा झाली। त्यानंतर आमदार गणपत गायकवाड यांची गाडी पुढे आणि पाठीमागे डीसीपींची गाडी गेली। जवळपास अर्ध्या तासानंतर डीसीपी परतले, मात्र रात्री घडलेल्या घटनेला 7 ते 8 तास उलटल्यानंतरही पहाटे 4 पर्यंत गुन्हा नोंद करण्यात आला नाही। त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। त्यांनी एक प्रकारे बंडाचा झेंडा हाती घेतल्याचं चित्रच पाहायला मिळालंय। या सगळ्या प्रकाराबद्दल डीसीपींना विचारलं असता त्यांनी लांबूनच नमस्कार करून काढता पाय घेतला। या सगळ्या प्रकाराचा आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य यांनी पहाटे 3च्या सुमारास घेतलेला आढावा पाहूया। अखेर पहाटेचे 3 वाजलेले आहेत। आम्ही अजून सुद्धा कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या बाहेर उभे होतो। आपण बघितलं की डीसीपी जे आहेत ते पत्रकारांशी कुठल्याही प्रकारे बोलण्यास त्यांनी नकार दिलेला आहे। पत्रकारांना साधं भेटण्याचंही औचित्य डीसीपीने दाखवलेलं नाहीये। त्यांनी लांबूनच नमस्कार केलेला आहे आणि आपल्या गाडीतून ते अक्षरशः इकडून निघून गेलेले आहेत। 9:30ची घटना आहे। एका पोलिसाला सर्वांसमक्ष बुडवण्याचा प्रकार होतो, बुडवून ठार मारण्याचा प्रयत्न होतो। यासारखी लाजिरवाणी घटना एकीकडे होत असताना डीसीपी असतील, एसीपी असतील आणि वरिष्ठ पोलीस असतील, हे जे यांच्याकडून जी वागणूक होताना इथे दिसत आहे ती अत्यंत निंदनीय आहे। महाराष्ट्राला काळीमा फासणारी अशी जी घटना आहे। 6 ते 6.5 तास झालेले आहेत, अद्यापही कुठल्याही गुन्ह्याची इथे नोंद झालेली नाहीये। पत्रकारांचा दबाव आल्यानंतर एक हालचाल थोडी झाली। आमदाराच्या दबावापुढे की कुठल्या एका मोठ्या मंत्र्याच्या दबावापुढे ही पोलीस वरिष्ठ पोलीस जे आहेत ते नमले आहेत की काय, आणि एकूणच हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते दडपण्याचा प्रयत्न होतोय की काय, असा एक प्रश्न जो आहे इथे उपस्थित करण्यात येतोय। महत्त्वाचं म्हणजे इथले जे ज्युनियर पोलीस ऑफिसर आहेत, ज्युनियर पोलीस आहेत, ते या सर्व वरिष्ठांच्या वागणुकीमुळे अतिशय संतप्त झालेले आहेत। एक प्रकारे आपण म्हणू शकतो की बंडाचा झेंडाच त्यांनी उभारलेला आहे। आज 3 वाजलेले आहेत पहाटे। पोलीस 12 तासाच्या वरती ड्युटी त्यांची झालेली आहे, मात्र अजूनही इथे पोलीस जे आहेत जागचे हलत नाहीयेत। जोपर्यंत आमच्या माणसाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इकडनं जाणार नाही, अशा एक प्रकारची भूमिका जी आहे ती पोलिसांनी इथे मांडलेली दिसत आहे। महाराष्ट्रामध्ये असं चित्र कधीच पाहायला मिळालं नव्हतं। खुलेआमपणे महाराष्ट्रातल्या एका पोलिसाला डुबवून मारण्याचा प्रयत्न होतोय आणि त्याचे वरिष्ठ जे आहेत ते एका आमदाराच्या किंवा एका वरिष्ठ मंत्र्याच्या दबावाला बळी पडून हे प्रकरण जे आहे ते मिटवण्याचा प्रयत्न होताना इथे दिसत आहे। विशाल वैद्य, झी मीडिया, कल्याण। आणि या संदर्भात विशाल वैद्य आमचे प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्या संपर्कात आहेत। विशाल, आपण पाहतोय की अशा प्रकारे पोलिसाला बुडवून मारण्याचा प्रकार या ठिकाणी घडलाय। आता हा प्रकार घडल्यानंतरही पहाटे 4 पर्यंत कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली नव्हती। आता या प्रकरणी काही कारवाई करण्यात आली आहे का? नक्कीच आपण इथे बघू शकतो की कशा प्रकारे आपल्याच एका पोलिसाला दबाव आणण्याचं काम जे आहे ते वरिष्ठ जे आहेत ते करताना दिसत आहेत। आमच्या समोरची ही घटना आहे। एक आमदार असतील तिथले स्थानिक, त्यांच्यासोबत वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील, हे एका बंद दाराआड चर्चा त्यांची झाली। त्यानंतर हे सर्व जो लवाजमा आहे, आमदाराची गाडी पुढे आणि डीसीपी, एसीपी हे त्याच्यासोबत मागे असे कुठेतरी गेले। अर्ध्या तासानंतर पुन्हा आले। पत्रकार आम्ही तिथे उभे होतो। जेव्हा ही घटना घडली तेव्हापासून ते अगदी पहाटे 4 वाजेपर्यंत आम्ही तिथे उभे होतो। एक असं ढळढळीत समोर दिसत होतं। जे बाकीचे जे पोलीस आहेत ते कर्मचारी आहेत त्या ठिकाणी उभे होते त्या तिसगाव तलावाच्या बाजूला। त्यांनी सुद्धा ही घटना सांगितली। असं असताना 6 ते 7 तास एका पोलिसाला सर्वांसमोर बुडवून मारण्याचा प्रयत्न होत असताना, वरिष्ठ अधिकारी दाखल झालेले असताना 6 ते 7 तास का लागला, असाच एक प्रकारे प्रश्न जो आहे ते विचारत होत आहे। आणि जे डीसीपी आहेत, जे वरिष्ठ अधिकारी आहेत, यांनी याच प्रश्नाचं उत्तर पहिले द्यायला हवं की धडधडीत समोर दिसत असताना 6 ते 7 तास आपण गुन्हा दाखल करायला का लावलात? अद्यापही जो आहे आम्ही त्यानंतरही पहाटे 4च्या सुमारास गेलो, विचारलं तरी सुद्धा फक्त प्रक्रिया सुरू आहे अशा प्रकारची उत्तरे जी आहेत ती देण्यात आली। एकूणच आपण बघू शकतो की ही क्लिप जर समोर आली नसती आणि मीडिया जर का तिथे गेला नसता तर कशा प्रकारे हे प्रकरण संपूर्ण दडपलं गेलं असतं। मीडियाचा एक प्रकारे दबाव आला, त्यानंतर हालचाल सुरू झाली आणि कुठेतरी एक बॅकफूटवर गेलेलं पाहायला मिळालं पोलीस प्रशासन आणि पोलिसांचे वरिष्ठ पोलीस प्रशासन। आणि एकूण दुर्दैवी चित्र आज बघायला मिळालं की आपल्याच डीसीपी विरोधात, आपल्याच वरिष्ठांविरोधात जे कर्मचारी आहेत, जे खालच्या रँकचे जे कर्मचारी आहेत, त्यांनी अक्षरशः एक प्रकारे बंडाचा पवित्रा घेतलेला आहे। असंच एक प्रकार चित्र दिसून येत आहे। 16 तास 18 तास ड्युटी
उपस्थित झाल्यानंतर सुद्धा एकही पोलीस कर्मचारी तिथून हलायला तयार नव्हता. जोपर्यंत आमच्या माणसाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी एक प्रकारे भूमिका घेतली होती. त्याचाही दबाव कुठेतरी डीसीपींवरती इथे पडला आणि पर्यायानं जे आहे ही हालचाल करण्यास सुरू झाली. मात्र अद्यापही ह्या प्रकारे ह्याची कारवाई काय करणार आहेत, कुठच्या प्रकारची कारवाई याच्यावरती करणार आहेत आणि जे ज्या पोलिसाला उपनिरीक्षकाला बुडवून मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी थेट आमदारांचा आरोप केला होता. आमदारांवरती आरोप केला की यांनी चेतवलं, यांनी प्रोत्साहन दिलं, त्यामुळे माझ्यावरती वेळ आली. मात्र सूत्रानुसार पोलीस जे सूत्र तिथे त्यावेळी उपस्थित होते, डीसीपी हे थेट जे सांगत होते की तुम्ही कुठल्याही प्रकारे आमदाराला यामध्ये गळू नका. काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये, एका पोलिसाला सर्वांसमक्ष बुडवून ठार मारण्याचा प्रयत्न होत असताना पहाटे 4 वाजेपर्यंत जर या महाराष्ट्रात कधी तक्रार सुद्धा त्याची पोलिसाची ऐकून घेतली जात नसेल वरिष्ठांकडनं, उलट हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर या महाराष्ट्रामध्ये या पोलिसांनी बघायचं तरी कोणाकडे. खरंय विशाल, हे जे कार्यकर्ते आहेत, हे जे मुजोर कार्यकर्ते आहेत ज्यांनी ह्या पोलिसांना बुडवून मारण्याचा प्रयत्न केला, त्या कार्यकर्त्यांवरती अद्याप काय कारवाई करण्यात आली या संदर्भात काय माहिती समोर येते का? आता आपण नेत्यानं ही बातमी लावून धरली आहे तेव्हा 4 नंतर ह्या प्रकारे आम्हाला सांगण्यात आलं की ह्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र अद्याप हा कुठला गुन्हा दाखल झालेला आहे, काय झालेला आहे ह्या प्रकारची कुठलीही माहिती जी आहे पोलीस वरिष्ठ पोलिसांकडून देण्यात आली नाही. एकीकडे आमदार जे आहेत त्यांच्याबरोबर बंद दाराआड चर्चा करतात, डीसीपी त्यांच्यासाठी धावत येतात. मात्र पत्रकार हे तासनतास जे आहेत त्यांना विचारत आहेत नक्की काय घटना घडली आहे. पत्रकाराचा ह्याच्यामध्ये काहीही फायदा नसतो. हे जनतेला सांगण्यासाठी की एवढी मोठी घटना पोलिसाला बुडवून मारण्याचा प्रयत्न होत असताना डीसीपी जे आहेत ते लांबून नमस्कार करतात आणि निघून जातात. कुठल्याही प्रकारची माहिती पत्रकारांना देण्यात येत नाही. एक प्रकारे हा दडपण्याचाच प्रकार दिसून येत आहे. नक्कीच, ही जर व्हिडिओ क्लिप विशाल समोर आली नसती तर हा धक्कादायक प्रकार कदाचित आज समोर उघड झाला नसता. धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. विशाल वैद्य आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत होते. आणि ही धक्कादायक दृश्य आपण बघूयात कशा पद्धतीने त्या मुजोर कार्यकर्त्यांनी पोलिसाला बुडवून मारण्याचा प्रयत्न केला. आपण बघू शकताय या दृश्यांमध्ये कशा प्रकारे हे कार्यकर्ते पोलिसाला बुडवून मारण्याचा प्रयत्न करतात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.